फ्रेंडशिप डे. या रविवारी फ्रेंडशिप डे होता. गट्टू चिंकी सोबतच त्यांचे मित्रही फ्रेंडशिप डे साठी उत्सुक होते. शुक्रवारी सगळे शाळेत बोलत होते. चिंकी, ह्यावेळेस फ्रेंडशिप डे ला खूप मजा येणार आहे. हो गुड्डी, ह्या वेळेस आपण चौघं वन डे पिकनिकला जाणार आहोत. आपण सोबत मस्त मस्त पदार्थ घेऊन जाऊया. आणि हो, सोबत बॅडमिंटन आणि फुटबॉल सुद्धा. हो, खरंच यावेळेला खूप मजा येईल. आपण लुडो आणि चेस पण घेऊन जाऊया. हो. अगं गुड्डी, तू तुझ्या बेस्ट फ्रेंड साठी फ्रेंडशिप बँड घेतला की नाही? गुड्डी चिंकीला चिडवत म्हणते. हो हो चिंकी, मी श्रेयासाठी तो फ्रेंडशिप बँड घेतलाय ना. हे ऐकून गट्टू आणि बंटी हसू लागतात आणि चिंकी तोंड फुगवून म्हणते, नाही, तुझी बेस्ट फ्रेंड फक्त मी आहे गुड्डी. दे, मी तुझ्या हातावरही लिहीन. म्हणजे? चिंकी मार्कर घेते आणि गुड्डीच्या हातावर छोटंसं काहीतरी लिहिते. गुड्डीची एकमेव मैत्रीण. चिंकी, आता मीही तुझ्या हातावर हेच लिहिणार. आणि मी गट्टूच्या हातावर. सगळी मुलं एकमेकांच्या हातावर आपापलं नाव लिहितात. यानंतर सुट्टी होते आणि गट्टू चिंकी घरी येतात. घरी येऊन ते आईला म्हणतात, अगं आई, गुड्डी म्हणत होती की तिने माझ्यासाठी फ्रेंडशिप बँड घेतलाय आणि मी आणि गट्टूने तर अजूनही बँड घेतलेला नाहीये. हो आई, आणि मला तर बंटीसाठी एक गिफ्ट सुद्धा घ्यायचंय. बरं बाळांनो, पण आज मी खूप बिझी आहे. संध्याकाळी माझी मैत्रीण घरी येणार आहे. आपण उद्या संध्याकाळी जाऊयात, चालेल? ओके आई. गट्टू चिंकी आतुरतेनं दुसऱ्या दिवशीची वाट पाहतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गट्टू चिंकीला आई म्हणते, गट्टू चिंकी, चला आपण तुमचे फ्रेंडशिप बँड घ्यायला जाऊया जवळच्या दुकानात. आणि मला तुमच्या पिकनिक करता छान पदार्थांसाठी काही सामानही घ्यायचंय. चला. अरे वा आई, चल जाऊया. गट्टू चिंकी दुकानात जाताच पाहतात की तिथे खूप कलरफुल फ्रेंडशिप बँड्स आहेत म्हणून. वाव गट्टू, हे बघ, ह्या बँड मध्ये तर लेटर जी सुद्धा आहे आणि हा तर मी गुड्डीसाठी घेणार आहे. हो चिंकी, हे बघ, ह्या बँडवर तर स्पायडरमॅन बनवलाय आणि सोबतच बीही लिहिलंय. हा तर बंटीसाठीच बनवलाय, कारण त्याला स्पायडरमॅन खूप आवडतो. गट्टू चिंकी पटकन फ्रेंडशिप बँड सिलेक्ट करतात आणि गट्टू बंटीसाठी गिफ्ट्स पाहू लागतो. त्याला एक घड्याळ खूप आवडतं आणि चिंकी गुड्डीसाठी एक खूप छान पेन्सिल बॉक्स निवडते. किती छान झालं असतं ना गट्टू, जर हरी पण आपल्या सोबत असता फ्रेंडशिप डेला तर. हो चिंकी, पण त्याला मामाकडे जावं लागलं. काही हरकत नाही, आपण त्याच्यासाठीही फ्रेंडशिप बँड आणि गिफ्ट घेतलंय ना चिंकी. तो जेव्हा सोमवारी येईल तेव्हा आपण त्याला देऊ. हो गट्टू. मग गट्टू चिंकी आई सोबत घरी येतात आणि आई दुसऱ्या दिवशीची तयारी करू लागते. अगं आई, तू आम्हाला डब्यात काय देणार आहे? अरे मुलांनो, तुम्हाला जे जे हवंय ते सगळं. सँडविचेस, पास्ता, फळं वगैरे वगैरे. आणि तसंही तुम्ही मुलं तर जवळच्याच पार्क मध्ये पिकनिक करणार आहात. तुम्हाला जे हवं असेल ते घरी येऊन घेऊन जा, ठीक आहे? अगं नाही आई, आम्ही असं मधूनच नाही येणार पिकनिकहून. ही एकदम खऱ्या सहलीसारखी असणार आहे. हो हो, ठीक आहे बाळांनो. मग काय होतं, गट्टू चिंकी झोपी जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आईला डबा बनवण्यात मदत करतात. थोड्याच वेळात बंटी आणि गुड्डी घरी येतात. गट्टू चिंकी, हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे गट्टू चिंकी. सेम टू यू बंटी आणि गुड्डी. चला आता आपण पिकनिकला जाऊ. आईने आणि मी डबा भरलाय आणि चिंकीने सगळे खेळही ठेवलेत. हो मित्रांनो, सगळी तयारी झालीये. चला आता आपण लवकर जाऊ, खूप मजा येणार आहे. सगळी मुलं चालतच पार्क मध्ये जातात आणि मग बंटी आणि गुड्डी मिळून एक मोठी चटई टाकतात. चला मित्रांनो, ह्या चटईवर आता आपण खायचं प्यायचं सगळं सामान सजवून ठेवूया. हो, आणि सगळे खेळ सुद्धा आपण असे ठेवूया. चला मित्रांनो, आधी आपण आईने बनवलेले सँडविचेस खाऊया आणि मग आपण खूप खेळ खेळूया. मग आपण परत नाश्ता करूया आणि संध्याकाळपर्यंत खूप मजा करूया.
मग गट्टू चिंकी बंटी आणि गुड्डी सोबत पिकनिकला खूप एन्जॉय करतात आणि संध्याकाळ होते. तेवढ्यात चिंकीला काहीतरी आठवतं. अरे मित्रांनो, आपण तर महत्वाची गोष्ट विसरून गेलो. काय? ती कोणती चिंकी? अरे गुड्डी, मी तर तुला आणि बंटीला फ्रेंडशिप बँड बांधायला विसरून गेले आणि मी आणि गट्टूने तुमच्यासाठी फ्रेंडशिप डेचं गिफ्टही घेतलं होतं. अरे हो चिंकी, आपण इतकी महत्वाची गोष्ट कसे विसरलो. थांब, आधी मी माझ्या बॅग मधून गिफ्ट्स आणि बँड्स काढतो. गट्टू पटकन बॅग मधून बंटी आणि गुड्डीचे बँड्स आणि गिफ्ट्स देतो. वाव चिंकी, हा फ्रेंडशिप बँड तर खूपच छान आहे आणि हा बॉक्सही. हे घे चिंकी, हा फ्रेंडशिप बँड. चला मित्रांनो, आधी वाव, ह्यावर तर माझं नाव लिहिलंय गुड्डी. हो, कारण मी हा स्वतः बनवलाय. हो, आणि गुड्डीने माझी मदतही केली गट्टूचा बँड बनवायला. त्याच्या बँड मध्ये सुद्धा त्याचं नाव लिहिलंय. काल संध्याकाळी आम्ही दोघांनी मिळून हे बँड्स बनवले होते. थँक्यू सो मच मित्रांनो, हे बँड्स खूप मस्त आहेत. खरंच आज खूप मजा आली. हो, फक्त हरी असता तर अजून मजा आली असती. पण काही हरकत नाही, आपण पुढच्या वेळेला त्याच्यासोबत पुन्हा एकदा पिकनिक करू. हो नक्कीच. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत फ्रेंडशिप डे साजरा करतात आणि त्यांना खूप मजा येते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.